ज्ञानेश मोहिते. मी तुम्हाला सर्वांना बाबासाहेबांच्या जीवनात घडलेला एक छोटासा प्रसंग सांगणार आहे. तो तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. बाबासाहेब लहान असताना शाळेतील शिक्षण जेव्हा घ्यायचे तेव्हा त्यांना साधं वर्गातही बसू दिले नव्हते. त्यांना वर्गाच्या बाहेर एका कोपऱ्यात ठेवलेल्या पोत्यावरती बसून शिक्षण घ्यायला लागायचे. आणि जेव्हा त्यांना शाळेत तहान लागायची तेव्हा शाळेचा शिपाई त्यांना वरतून हाताने पाणी ओतायचा आणि बाबासाहेब ओंजळीत घेऊन प्यायचे. पण जेव्हा शिपाई गैरहजर असायचा त्यांना तहानलेलेच राहायला लागायचे. एकदा काय झालं, मुसळधार जोराचा पाऊस सुरू होता. बाबासाहेब शाळेत जायला निघाले. चिखलाने मळले होते ते आणि ओलेही झाले होते. लोक त्यांना थांबून विचारत होते, काय रे भीमराव, आज कशाला चाललं शाळेत? किती भिजलायस बघ तू, आज नको जाऊ, घरीच थांबास. तेव्हा माहिती तुम्हाला बाबासाहेब काय म्हणाले की जर का मी आज शाळेत गेलो नाही तर माझ्यावरती जो गरिबीचा आणि अज्ञानाचा जो पाऊस पडतो तो माझ्या आयुष्यातनं कधीच जाणार नाही, म्हणून मला जायलाच लागेल. आणि माझ्यावरती आणि माझा आणि माझ्या समाजाचं पुढील भविष्यासाठी एकच मार्ग, तो म्हणजे शिक्षण आहे. आणि आजकालचे मुलं शिक्षण सोडण्यासाठी पळवाट शोधतात, पण बाबासाहेबांनी इतक्या कठीण परिस्थितीतही शिक्षण घेतले. आणि या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला भेटले की जर का आपल्यामध्ये शिक्षणाची जिद्द असेल तर मग जगाच्या पाठीमागचं कोणतेही संकट असेल तो त्याला आपण सामोरे जाऊ शकतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद.